चिकनगुनिया नंतर होणारा जो पोस्ट व्हायरल अर्थाल्जिया किंवा अर्थरायटिस म्हणतात, या रुग्णांची खूप गर्दी व्हायला लागलेली आहे आणि त्याच्यावर आयुर्वेदामध्ये अत्यंत उत्कृष्ट उपाययोजना आहेत. हा आजार निर्माण पहिल्यांदा रुग्ण जो सापडला हा आफ्रिकन कंट्रीजमध्ये, टांझानिया देशामध्ये. चिकनगुनिया झालेल्या जवळजवळ 40% जास्त रुग्णांना 3 महिन्यापेक्षा जास्त संधिवात किंवा सांधेदुखी या आजाराला तोंड द्यावं लागतं. चिकनगुनिया या आजारामध्येच ताप जरी गेला, व्हायरल इन्फेक्शन जरी गेलं तरी सुद्धा ही सांधेदुखी का राहते, तर याच्यावरती वेगवेगळे 3 हायपोथेसिस आहेत. नमस्कार. चिकनगुनियाची मस्ती उतरवेल आयुर्वेदातील बस्ती या विशेष भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. असं एक चमत्कारिक हेडिंग ऐकल्यावर तुम्हाला वाटलं असेल की आज मी हा विषय का बरं निवडला असेल, कारण सध्या दवाखान्यामध्ये चिकनगुनिया नंतर होणारा जो पोस्ट व्हायरल अर्थाल्जिया किंवा अर्थरायटिस म्हणतात, या रुग्णांची खूप गर्दी व्हायला लागलेली आहे आणि त्याच्यावर आयुर्वेदामध्ये अत्यंत उत्कृष्ट उपाययोजना आहेत आणि त्याच्यामुळं पेनकिलर्स पासून रुग्णांची सुटका होते आणि त्यांचं नेहमीचं रेग्युलर लाईफ हे पुन्हा सुरू होताना दिसत आहे. त्यामुळं खास हा भाग आज आपणासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर चिकनगुनिया हा आजार जो आहे हा कुठल्याही चिकन किंवा चिकन मटन किंवा कोंबडी याच्याशी काही याचा संबंध नाही आहे. तर हा आजार निर्माण पहिल्यांदा रुग्ण जो सापडला हा आफ्रिकन कंट्रीजमध्ये, टांझानिया देशामध्ये. तर त्या भाषेमध्ये, तिथली जी स्थानिक भाषा आहे त्या भाषेमध्ये चिकुनगुनिया या शब्दाचा अर्थ आहे की खुरडत चालणे, लंगडत चालणे किंवा शरीर वेडं वाकडं होणे, याला समानार्थी असा हा शब्द आहे. म्हणजे या व्याख्येतूनच आपल्याला या आजाराचं स्वरूप लक्षात येत असेल की जेव्हा रुग्णाला हा आजार होतो तेव्हा त्याची अवस्था किती बिकट होत असेल हे फक्त तो रुग्णच सांगू शकतो. आपल्याला फक्त या व्याख्येवरून त्या आजाराची फक्त कल्पना येऊ शकते. तर सगळ्यांना माहिती आहे की ह्याची लक्षणं काय असतात. सुरुवातीला ताप येतो आणि नंतर काही वेळातच हळूहळू करत करत सगळं अंग जखडायला लागतं, सांधे दुखायला लागतात, अंगदुखी तीव्र स्वरूपाची होते. त्याच्याबरोबर कधीकधी उलट्या, कधी जुलाब, प्रचंड थकवा यासारखी लक्षणं दिसतात. टेस्ट करायला आपण जातो तेव्हा सुरुवातीच्या कालावधीमध्ये या चिकनगुनियाच्या टेस्ट पॉझिटिव्ह येत होत्या, परंतु आता बरेच असे रुग्ण आहेत की लक्षणं तर सगळी फुल फ्लेज चिकनगुनिया या आजाराचीच आहेत, परंतु टेस्ट करायला गेलं तर टेस्ट ती काही पॉझिटिव्ह येत नाही. त्यामुळे अनेक डॉक्टर आता ही टेस्ट करण्याच्या फंदातही पडत नाहीत, कारण लक्षणं असतात ही सगळी सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात आणि त्याच्यावरूनच ट्रीटमेंट ही सुरू केली जाते. तर ही जी काही सगळी लक्षणांची, पाहुण्यांची यादी आहे, म्हणजे अगदी अंग दुखणं आहे, ताप आहे, थकवा आहे, उलट्या आहे, जुलाब आहे, ही सगळी पाहुण्यांची जी गर्दी आहे ही काही दिवसात 8-10 दिवसांमध्ये शरीरातून एक पाहुणा जायला लागतो. परंतु एक पाहुणा असा आहे की जो खूप चिकट आहे. आपल्याला नको असणारे पाहुणे असतात की ते घरात ठाण मांडून बसतात. तसा एक पाहुणा आहे, तो म्हणजे सांधेदुखी. ताप जरी गेला, बाकी लक्षणं जरी गेली तरी सांधेदुखी ही जायचं काही नाव घेत नाही. उलट जसा जसा कोर्स या आजाराचा पुढं जायला लागतो तसं हा आजार तीव्र व्हायला लागतो, सांधेदुखी जास्त व्हायला लागते. आणि ह्या पाहुण्याला बरं का 2 मुलं पण असतात. एक म्हणजे सूज, म्हणजे अगदी विशेष करून अँकल किंवा जो आपला घोटा असतो त्या भागामध्ये पावलांवरती सूज येते. आणि दुसरा मुलगा असतो तो म्हणजे स्किन रॅश. तर हे एक लक्षण दिसतं की आजार होऊन जरी गेला तरी बऱ्याच दिवसांपर्यंत चेहरा लाल असणं, अंगावरती अशी लाल रंगाची रॅश येणं, ही लक्षणंसुद्धा बरेच आठवडे रुग्णांमध्ये पाहायला मिळतात. तर याच्यावरती स्टँडर्ड ट्रीटमेंट असते, ही सगळ्यांना माहिती आहे की याच्यामध्ये पेनकिलर्स असतात, इम्युनोमॉड्युलेटर्स असतात, म्हणजे HCQ जे मलेरियावर दिलं जाणारं जे औषध आहे ते ह्याच्यामध्ये रोगप्रतिकारशक्तीवर वेगळ्या पद्धतीने काम करून संधिवात कमी करणारं असं औषध HCQ असतं. फारच वेदना रुग्णाला होत नसेल, अगदी हालचालच शक्य नसेल तर यावेळेस स्टेरॉइडचा सुद्धा वापर केला जातो आणि त्याच्यासोबत मग अँटासिड, विटॅमिन, कॅल्शियम, विटॅमिन D3 यासारख्या औषधांची एक मोठी यादीच घेऊन हा रुग्ण या दवाखान्यातून त्या दवाखान्यात फिरत असतो, या तज्ज्ञांकडून त्या तज्ज्ञांकडे जातो. परंतु पेन किलर घेतल्याशिवाय त्याचं आयुष्य हे सुसह्य काही होत नाही. कामापासून दूर राहावं लागतं, तो होणारा लॉस ही गोष्ट एक वेगळीच असते. घरातली महिला विशेष करून जेव्हा या आजाराने त्रस्त होते तेव्हा घर जसं काही ठप्प झाल्यासारखं होतं. असं अनेक रुग्णांनी या कहाण्या सांगितलेल्या जेव्हा असतात तेव्हा कळतं की या आजाराची व्याप्ती ही किती प्रचंड आहे.
स्टॅटिस्टिक काय सांगतं तर चिकुनगुनिया झालेल्या जवळजवळ 40% जास्त रुग्णांना 3 महिन्यापेक्षा जास्त संधिवात किंवा सांधेदुखी या आजाराला तोंड द्यावं लागतं. अनेक रुग्ण हे आठवडे झाले, महिने झाले, काही दुर्दैवी रुग्ण असतात की ज्यांना वर्ष झाली तरीसुद्धा ही सांधेदुखी त्यांची काही पाठ सोडायला तयार नसते. आणि असे जे रुग्ण असतात हे आयुर्वेदाकडे फार मोठ्या आशेने येतात आणि त्यांना आयुर्वेद हा फार मोठा दिलासा आहे हे आत्तापर्यंतच्या अनेक रुग्णांवरून आम्ही अगदी नक्की आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. परंतु सगळ्या रुग्णांचा पहिला एकच प्रश्न दवाखान्यात आल्यावर असतो की इतर सगळ्या आजारांमध्ये पण आपल्याला अंगदुखी, सांधेदुखी होत असते, डोकं दुखत असतं, तरीही जेव्हा आपला ताप जातो तेव्हा आपली ही सगळी लक्षणं त्याच्याबरोबरची पूर्ण निघून जातात. परंतु चिकुनगुनिया या आजारामध्येच ताप जरी गेला, व्हायरल इन्फेक्शन जरी गेलं तरीसुद्धा ही सांधेदुखी का राहते? तर याच्यावरती वेगवेगळे 3 हायपोथेसिस आहेत. ते कोणते आहेत हे आपल्याला जर लक्षात आलं तर त्याच्यावरची चिकित्सासुद्धा आपल्याला देताना उपयोगी ठरू शकतं. तर पहिलं जे प्रिन्सिपल आहे ते म्हणजे इन्फ्लमेशन. जेव्हा कुठल्याही शरीरामध्ये इन्फेक्शन होत असतं तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून शरीर अनेक प्रकारचे इन्फ्लेमेटरी मार्कर शरीरामध्ये तयार करत असतं. परंतु काळानुसार जसा हा व्हायरल लोड कमी होतो तसं इन्फ्लेमेशन कमी होतं आणि सांधेदुखी, अंगदुखी ही सुद्धा त्याबरोबर निघून जाते. परंतु चिकुनगुनिया या आजारामध्ये हे जे काही इन्फ्लेमेशनचं बटन जे दाबलं गेलेलं आहे शरीरामध्ये हे दीर्घ काळापर्यंत चालू राहतं आणि इन्फ्लेमेशनची शरीरामध्ये प्रक्रिया चालू राहते. अनेक सूज निर्माण करणारे जे घटक जे आहेत हे जसेच्या तसे रक्तामध्ये राहतात आणि त्याचा परिणाम आपल्या सांध्यांवरती, लिगामेंटवरती, स्नायूंवरती होतो आणि त्यामुळं आर्थरायटिससारखी लक्षणं निर्माण होतात. दुसरी जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये ती म्हणजे टॉक्झिन्स. कुठलंही इन्फेक्शन, मग बॅक्टेरियल असेल, व्हायरल असेल, जेव्हा ते इन्फेक्शन परमोच्च अवस्थेला असतं तेव्हा त्याच्यातून व्हायरेमिया म्हणजे त्याचे जे टॉक्झिन्स असतात हे शरीरामध्ये साचून राहतात आणि दुर्दैवाने या चिकुनगुनिया आजारामध्ये जरी लक्षणं 8-10 दिवसांमध्ये कमी झाली तरी त्याचे जे टॉक्झिन्स असतात, त्याची जी विषारी द्रव्ये असतात व्हायरसची, ती शरीरामध्ये ठाण मांडून बसतात आणि ही जी टॉक्झिन्स आहेत यांना सांध्यांच्या बाबतीमध्ये विशेष ॲफिनिटी किंवा आकर्षण आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळं सांध्यांवरती हे टॉक्झिन्स जे आहेत हे अटॅक करतात आणि ते महिनोन्महिने आपल्याला नंतर रुग्णांना त्रास देत राहतात. तिसरी थेअरी आहे ती म्हणजे अँटीबॉडीज. कुठल्याही जंतूला मारण्यासाठी आपली जी रोगप्रतिकार शक्ती असते त्याच्यातून काही सैनिक पेशी बनवल्या जातात ज्याला आपण अँटीबॉडीज म्हणतो. या अँटीबॉडीज जर शरीरामध्ये जास्त काळ जर राहिल्या, साचून राहिल्या तर त्यांचासुद्धा परिणाम हे जे सायनोव्हियम असतं म्हणजे 2 हाडांच्या मध्ये जे काही एक संरक्षकात्मक असं एक लेयर असतो त्याला सायनोव्हियम म्हणतात आणि त्याच्या आतमध्ये एक लुब्रिकेट करणारं एक फ्लुइड असतं. तर या सायनोव्हियमला सूज या अँटीबॉडीजमुळे निर्माण होते आणि त्यामुळं अगदी परफेक्टली रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जशी पॅथॉलॉजी शरीरामध्ये होत असते त्या पद्धतीने घटनाक्रम हा चिकुनगुनियाच्या नंतर शरीरामध्ये होत राहतो. तर अशा पद्धतीने जवळपास रुमॅटॉइड आर्थरायटिसची किंवा आयुर्वेदामध्ये ज्याला आपण आमवात म्हणतो या आजाराशी साधर्म्य असणारी अशी ही जी लक्षणं आहेत, हा लक्षणांचा समुच्चय हा पोस्ट व्हायरल चिकुनगुनियामध्ये किंवा आर्थरायटिसमध्ये निर्माण होतो. आणि व्हाय काय लागतं, सुरुवातीचे 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस रुग्ण पेनकिलर घेत असतो. तोपर्यंत ठीक असतं, पेनकिलर घेतो, रोजची कामं चालू असल्यासारखी त्याला वाटतात. परंतु त्याचा अंश शरीरातला पेनकिलरचा कमी झाला की दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी म्हणायची वेळ येते आणि पुन्हा तीच लक्षणं होतात. जसं काही काल आपण औषध घेतलंय का नाही असं रुग्णाला वाटावं, इतक्याच तीव्रतेने ती पुन्हा लक्षणं शरीरामध्ये यायला लागतात आणि मग एक प्रकारचे साईड इफेक्ट त्याचे सुरू होतात. असे सुद्धा रुग्ण आम्ही पाहिलेले आहेत की जे पोस्ट व्हायरल आर्थरायटिसमध्ये पेनकिलर घेऊन व्यवस्थित चालत होते पण सडनली त्यांना जबरदस्त गॅस्ट्रायटिस होणं किंवा अल्सरपर्यंत मजल जाणं इथपर्यंत साईड इफेक्ट ह्या पेनकिलरचे, स्टिरॉइडचे होतात आणि मग त्यामुळे वेगळीच मॅनेजमेंट करायची रुग्णांवरती वेळ येते हॉस्पिटलाइज होऊन. तर अशा पद्धतीचे हे साईड इफेक्ट टाळावेत. दीर्घकालीन पेनकिलर घेतल्यामुळे आपले बोन मॅरो असेल, आपलं लिव्हर असेल, किडनीज असेल यावरती होणारे परिणाम जर आपल्याला टाळायचे असतील तर मी असं आश्वस्त करू इच्छितो की आयुर्वेदाचा आधार जरूर घ्या.
आणि या आयुर्वेदाने आपण चिकनगुन्यावरती कशी मात करू शकतो, चिकनगुन्याची जी पुढची लक्षणं आहेत त्याच्यावर कशी मात करू शकतो, आणि बस्ती ही या चिकनगुन्यानंतर होणारी जी सांधेदुखी आहे त्याची मस्ती कशी जिरवते, हे सगळं आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तो सुद्धा भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.